नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीने बनवलेली चिवळाची भाजी. ह्याला चिवळाची भाजीसुद्धा म्हणतात. वेगवेगळ्या भागामध्ये तिला वेगवेगळे नावं ह्या भाजीला दिली जातात. तर अशा पद्धतीने आता ही भाजी मी इथे पाव किलो अशी ही चिवळाची भाजी घेतलेली आहे. ही भाजी स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आता ही भाजी स्वच्छ निवडून घेतल्यानंतर आपल्याला 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. ही भाजी जमिनीला चिटकून असल्यामुळे तिला माती ही जास्त प्रमाणामध्ये असते. तर अशा पद्धतीने आता मी त्यामध्ये डाळ टाकण्यासाठी 1 छोटी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. ही 10 मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये 2 कांदे बारीक कट करून घेतलेले टाकायचे आहेत. कांदा चांगला सोनेरी रंगावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे. लसूण पेस्ट आणि कांद्याची चांगली खमंग अशी फोडणी तयार करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच हळद टाकायची आहे आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता धुवून घेतलेली चिवळाची भाजी त्यामध्ये टाकायची आहे आणि मस्त अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आता भिजवून घेतलेली मसुराची डाळ टाकायची आहे. डाळ भिजवून घेतलेली असल्यामुळे शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही, लगेच शिजल्या जाते. आता भाजी आणि डाळ मस्तपैकी पाणी न टाकताच जे भाजीला पाणी सुटतं त्यामध्येच ही भाजी मस्त अशी शिजल्या जाते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे कोणताही मसाला किंवा ग्रेव्ही न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. त्यानंतर आता त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.